दादा, तुमच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? शिवसेनेमध्ये प्रवेश करावा असं का वाटतं? तर शिवसेनेचं तिकीट घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर त्यांनी मला जेव्हा तिकीट दिलं म्हणजे त्यांना कुठेतरी माझ्यावर विश्वास असेल. दादा, तुम्हाला काय वाटतं की कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांच्या प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत? समस्या म्हणजे नागरिकांच्या काय असतात, रस्ता, पाणी, नाले, या सर्व समस्या असतात. आणि माझ्यापर्यंत माझे जे बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत, त्यांच्या माध्यमातून डॉक्टरचं हॉस्पिटल असेल किंवा इव्हन कोणतंही काम असेल, मी त्यांच्यासाठी कधी कोणत्याही क्षणी उभा असतो. आदर्श नगरसेवक हा कसा असला पाहिजे? तुम्हाला सांगतो, जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू. नगरसेवक हा पद माझ्यासाठी म्हणजे मोठा नाही आहे. ओके. मला जनतेने दिलेला पद आहे तो मी जनतेसाठीच वापरणार आहे. आज आपल्यासोबत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार कुणाल दादा पाटील. जर तुम्ही प्रभाग क्रमांक 17 चे नागरिक असाल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमचा भावी नगरसेवक कसा आहे, तर हा पॉडकास्ट नक्की बघा. नमस्कार दादा. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. दादा, तुमच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? आज 2013 मध्ये मी पहिला, माझे वडील स्वर्गीय दिनकर शेठ पाटील हे ग्रामपंचायत सदस्य होते. ओके. त्यानंतर त्यांची अकस्मात मृत्यू झाला. ओके. मग त्यानंतर सर्व गावकरी असतील, माझे काका श्री पंडार शेठ पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतवरती माझी बिनविरोध निवड करण्यात आली. अच्छा. सर्व गावकऱ्यांच्या वतीने. मग त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य झालो. मग काही दिवसाने गावकऱ्यांनी मला उपसरपंच बनवण्याची संधी दिली. ओके. उपसरपंच होत असताना मग अनेक गावकऱ्यांचे प्रश्न होते. मग ग्रामपंचायत कार्यालय माझ्या कारकिर्दीत बांधला. ओके. मग त्याच्यानंतर रस्त्यांची कामं असतील, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याची समस्या असेल, अशा अनेक समस्या माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत काळामध्ये करण्यात आल्या. ओके. त्याचबरोबर तसा आमचा समाजकार्याचा वारसा वडिली पंजोबांपासून, आमचा आजोबा पंजोबांपासून. ओके. आणि मग तुमचे शिवसेनेमध्ये तुमचा प्रवेश कधी झाला, की सुरुवातीपासूनच तुम्ही शिवसेनेमध्ये होता? नाही. अच्छा. मी तसं सुरुवातीपासून अपक्षच होतो. ओके. मी कोणत्या पक्षाचा झेंडा देखील घेतला नव्हता आता. पण मध्यंतरी काही राजकीय षडयंत्र माझ्या मागे टाकण्यात आले होते. अच्छा. मग तेव्हा कुठेतरी आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या बचावासाठी, कारण कार्यकर्त्यांवर देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दबाव यंत्रणे वापरायचे, ओके. या सर्व गोष्टी घडल्या होत्या त्या पिरियडला. ओके. त्यामुळे मग मी प्रवेश केला होता एका पक्षामध्ये. ओके. त्यानंतर तुम्ही इंडिपेंडंट नगरसेवक म्हणून तुम्ही निवडणूक लढली आणि तुम्ही निवडून आला, तर तो अनुभव कसा होता? इंडिपेंडंट नगरसेवक मी जेव्हा लढलो तेव्हा खरं तुम्हाला सांगतो, माझ्या अंगाला आता पण चेहरा येतो. कारण ती जी ताकद कार्यकर्त्यांचा, एक बोलतात ना, कार्यकर्त्यामध्ये उत्साह, तो खूप मोठ्या प्रमाणात होता. बरोबर. की दादा, आपण केलेलं कार्य, समाजकार्य हा वयाच्या 15व्या वर्षापासून आहे. बरोबर. तर ही कुठेतरी पोच पावती म्हणून आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. मला नगरसेवक मुळात व्हायचा नव्हता आणि मी ग्रामपंचायत सदस्य होईल मला देखील माहिती नव्हतं. माझ्या घरच्यांनी जेव्हा मला सरप्राईज म्हणून, गावकरी असतील, घरचे असतील, त्यांनी सांगितलं की तुला बिनविरोध निवडून दिलेलं आहे, आता तुला हे पुढे कार्य करायचं आहे आणि पुढे तुला समाजकार्यामध्ये मोठं व्हायचं आहे. ओके. माझे काका असतील वंडार पाटील, आज गेल्या अनेक वर्षापासून ते समाजकार्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठ असतील, सर्वांच्या माध्यमात ते असतात. तर तो एक माध्यम माझ्यासाठी एक चांगला ठरलेला आहे. ते आजही आणि उद्याही चांगलंच राहील माझ्यासाठी. ओके. ती निवडणूक तुम्ही इंडिपेंडंट लढली, पण नंतर मग शिवसेनेमध्ये प्रवेश करावा असं का वाटलं? कसं झालं, मी अजून म्हणजे तुम्हाला सांगतो, गमतीचा भाग म्हणजे मोठे साहेब म्हणजे शिंदे साहेब, बरोबर, एकनाथराव शिंदे साहेब, त्यांचं मला स्वभाव म्हणजे वडिलांप्रमाणे वाटतो. माझे वडीलच आहेत ते. आणि श्रीकांत शिंदे माझे भाऊ आहेत. तुम्ही बघा, असं कोण कोणाला भाऊ कधी म्हणत नसतो. बरोबर. जेव्हा एखादा शब्द आणि एखादा वाक्य, ज्या पोस्ट वगैरे मी लिहितो ना, मी स्वतः टाकतो. मी माझ्या
कोणत्याच सोशल मीडिया जो चालवतात त्यांना मी सांगतो, अगोदर मला पाठवा किंवा मी स्वतः टाकेन. ह्या ज्या काही पोस्ट असतात ती मी स्वतः लिहून टाकतो. ओके. मग ते चुकीचा, योग्य या अयोग्य ते मग जे असेल ते असेल, बरोबर. असं माझं नेचर आहे. मग त्या उद्देशाने मी शिंदे साहेबांचे म्हणजे वडिलांसारखे मला ते लाभलेले आहेत. तर पक्षप्रवेश हा विषयच नव्हता. त्यांनी मला तिकीट दिलं. तर शिवसेनेचं तिकीट घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर त्यांनी मला जेव्हा तिकीट दिलं म्हणजे त्यांना कुठेतरी माझ्यावर विश्वास असेल. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला त्यांना कुठेतरी माझं काम त्यांना आवडलं असेल. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. आणि त्यांना देखील माझं काम करण्याची पद्धत, माझं कुणाल पाटील फाउंडेशन, टीम KPF, आम्ही सर्वांनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, एकदम म्हणजे सांगतो ना, एवढा झाकून काम केलं होतं की काही होऊ द्या, आपण काम करायचं, साहेबांसाठी काम करायचं, मोठ्या साहेबांसाठी काम करायचं. म्हणजे एवढं आम्ही ताकदीने काम केलं होतं. ते त्यांना आवडलं असेल. अच्छा दादा, तुम्हाला काय वाटतं की कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांच्या प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत? बघा, आता मूळ सुविधा बघितल्या आणि समस्या बघितल्या. समस्या म्हणजे नागरिकांच्या काय असतात, रस्ता, पाणी, नाले, या सर्व समस्या असतात. आणि महिलांना न्याय देण्याकरिता माझ्यापर्यंत माझे जे बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत, त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कामं करतो. मग काही योजना असतील, काही मंत्रालयामधनं येणाऱ्या मोठ्या मोठ्या योजना असतील, त्या माझ्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राबवत असतो. ते राबवत असताना अनेक असे मोठ्या मोठ्या योजना आम्ही माझ्या कार्यालयातनं ग्रुपच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, मग माझी टीमच्या माध्यमातून घरापर्यंत, दारापर्यंत पोचतो. त्या पोचल्यानंतर महिलांना खरोखर असं वाटतं की बाबा हा माणूस काहीतरी आमच्यासाठी करतो. त्या महिला माझ्यापर्यंत पोचतात. रक्षाबंधनचा एक तुम्हाला सांगतो, माझ्या कार्यालयामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये रक्षाबंधन होतो. जसं आता आपले एकनाथराव शिंदे साहेब लाडके भाऊ, तसंच मी आहे कल्याण डोंबिवलीचा एक लाडका भाऊ म्हणून मी का म्हणेन, कारण माझ्या पाठीशी माझ्या बहिणी उभ्या आहेत. माझ्या बहिणी म्हणजे कोण, ज्यांच्यासाठी मी काम करतो अहोरात्र. कधी पण मला त्यांनी फोन केला, मग डॉक्टरचं हॉस्पिटल असेल किंवा इव्हन कोणतंही काम असेल, मी त्यांच्यासाठी कधी कोणत्याही क्षणी उभा असतो. म्हणून त्यांना मी आवर्जून माझी बहीण म्हणून मी हाक मारतो आणि ते मला भाऊ म्हणून हाक मारत असतात. बरोबर. तुम्हाला ज्या प्रकारचं प्रेम मिळतं या प्रभागातून, त्यावरून असं वाटतं की तुम्ही नक्कीच निवडून या. निवडून आल्यावरती तुम्ही या प्रभागासाठी कोणत्या काम करणार आहात? आज बघा, तुम्हाला सांगतो, माझ्या डोक्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून माझ्या या परिसरामध्ये माझी एक स्वप्न आहे की क्लस्टर योजना राबवण्यात यावी. कारण असं आहे, क्लस्टर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना, येथील जे नागरिक आहेत, मध्यमवर्गीय नागरिक आहेत, त्यांना मोठं घर भेटेल. मोठं घर घेतल्यानंतर काय होणार आहे, त्यांचं स्वप्न साकार होणार आहे. मग त्यांचं स्वप्न साकार झालं तर म्हणजे त्यांची काही लोकांची मागणी देखील होती की दादा, तुम्ही जर खरोखर आम्हाला क्लस्टर योजनेतनं घर बांधून दिलात तर तुमचा आणि शिंदे साहेबांचा आणि खासदार साहेबांचा फोटो आम्ही आमच्या घरात लावू, अशी त्यांची भूमिका होती. तर त्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील मोठे, त्यांना देखील मी विनंती करणार आहे की क्लस्टर योजना काही करून आपल्याला इथे राबवायची. दादा, तुम्हाला काय वाटतं की आदर्श नगरसेवक हा कसा असला पाहिजे? आदर्श नगरसेवक असा असला पाहिजे, बघा आता गेल्या अनेक आले, बाढ आली, पाण्यामध्ये लोक वाहून चालली होती, त्यावेळेस आम्ही लोकांनी खूप कुणाल पाटील फाउंडेशनच्या टीमच्या माध्यमातून कामं केली होती. जिथे जिथे तुम्हाला सांगतो, जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे रस्त्यांची कामं असतील, अनेक अशी समस्यांची कामं असतील, तिथे तिथे आम्ही पोचायचं काम करतो. मग रात्री आता किती वाजल्यात बघा, 12:15 झाले. घरच्यांना टाइम पण देत नाही, म्हणजे बोलायला नाही पाहिजे या गोष्टी, पण सांगायचं तात्पर्य याचं की मला वेळ सुद्धा भेटत नसतो. आता जेवायला माझी मुलं फोन करतात, लहान आहेत दोघे पण, एकदम चिमुकले आहेत. तर त्यांना काय सांगतो मी, हा येतो 10 मिनिटात. माझे 10 मिनिटं म्हणजे त्यांना माहिती आहे, 10 मिनिटं म्हणजे पप्पांचे 10 तास. मग माझी मिसेस श्वेता असेल, मग ती काय करते, मी ती जाणीवपूर्वक मुद्दामून फोन करेल, आता किती वाजता येणार, आपण बोललो 1 मिनिटात येणार. मग त्यांना समजेल 1 मिनिटं म्हणजे 1 तास. असं आहे. मग तुम्ही हा बॅलन्स कसा साधता? कारण राजकारणात किंवा समाजकार्यात
म्हणजे तुम्हाला अहोरात्र मेहनत करावी लागते किंवा लोकांसाठी तुम्हाला उपलब्ध असावं लागतं. मग तो बॅलन्स कसा साधता की मी फॅमिलीला वेळ देणं असेल किंवा हे आता कसं आहे, जेव्हा त्यांचे वेकेशन्स असतात मुलांचे, तेव्हा 1-2 दिवस आपण काढायचे आणि मग बाहेर त्यांच्यासोबत पिकनिक म्हणून जायचं. बरोबर. मग गेलो तरी आपले फोन चालूच असतात, हॅलो दादा हे झालंय, दादा ते झालंय. अच्छा. मग तरी पण ते चालूच असतो. पण ते समजून घेतात की बाबा नाही, आता आम्हाला वेळ तर दिली आहे, जर यांना बोललो तरी डिस्टर्ब होतील बरोबर. असं. अच्छा. तुम्ही या प्रभाग क्रमांक 17 मधील लोकांना काय आव्हान कराल की ते तुम्हाला मतदान करतील? आता बघा, प्रभाग क्रमांक 17 हं. हा नव्याने बनवलेला प्रभाग आहे माझा ओके. आणि याच्यामध्ये 56,000 वोटर्स आहेत, टोटल मतदान आहे ओके. 56,000 हम्म. म्हणजे 56,000 समथिंग काहीतरी वरती पण आहे. ओके. तर एवढा मोठा प्रभाग, हम्म. मला वाटतं की माझा हा प्रभाग खूप मोठा आहे हम्म. आणि त्याच्यासाठी विकास करण्यासाठी माननीय शिंदे साहेब हम्म. व खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून मला खूप निधी मिळेल हम्म. ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगणार आहे. कारण या परिसराला जेवढा स्वच्छ आणि जेवढा डेव्हलप करता येईल त्याच्यावर जास्तीत जास्त माझा प्रभाव असेल. ओके. साहेब, आता ही नगरसेवक पदासाठीची निवडणूक आहे. तुमचं विजन काय आहे? पुढे तुम्ही 5 वर्षानंतर किंवा स्वतःला कुठे बघता? नाही, माझं विजन बघा, एक लक्षात घ्या, नगरसेवक हा पद माझ्यासाठी म्हणजे मोठा नाही आहे. ओके. मला जनतेने दिलेला पद आहे, तो बरोबर. मी जनतेसाठीच वापरणार आहे. बरोबर आहे ना? बरोबर. आणि इव्हन तुम्हाला सांगतो की ह्यापुढे देखील जनता जनार्दन ठरवेल मला काय बनवायचं. आता मला त्यांनी ठरवला की कॉर्पोरेशनमध्ये जायचं आहे की नाही जायचं आहे, ते ठरवणार आहेत, मी नाही ठरवणार, ही जनता ठरवणार आहे. आता उद्या इलेक्शन आहे, पण एवढा नक्की आहे मी 100% जिंकलेलो आहे. मला आता लीडसाठी मला भांडायचं आहे. ओके. कारण मी हक्काने भांडतो. का? रात्री काम कोण करायला येतो? कुणाल दादा. बरोबर. मग आता वोटिंग कोणाला करणार, मतदान कोणाला करणार, दादाला करणार की नाही करणार? मग ते सांगतात हो करणार. मग लीड पाहिजे, मग त्यासाठी मी भांडतो त्यांच्याशी, हक्काने भांडतो. आणि दादा, तुमच्या आतापर्यंतच्या या राजकीय प्रवासात तुम्हाला सर्वात जास्त साथ कोणाची लाभली? बघा कसं आहे, साथ लाभली हे म्हणण्यापेक्षा साथ दिली ओके. हे आपण म्हणूया. कसं आहे, माझे काका श्री वंडारशेठ पाटील हे असतील, माझी आई शोभाई, ही माझी आई नाही आहे, ही सर्व जनतेची आई आहे. कारण तुम्हाला सांगतो, तिचं एक असं आहे की सकाळी उठली ना, आमच्या एक गावचा घर जो असतो ना, तिथे चुला असतो. मग त्या चुल्यामध्ये सर्व काय काय बनणार मग ती ठरवते. मग माझ्या पोरांना काय काय खाऊ घालायचं. मग पोरं म्हणजे कोण? मी नाही, जे येणारे कार्यकर्ते, येणारे पाहुणे, येणारे गावकरी, येणारे सर्व बाहेरचे जे असतात ना आपले नातेवाईक उपस्थित, हे सर्वांना ती तेच बघते. मग माझी मिसेस असेल श्वेता, मग ती आवडीने माझ्यासाठी तर बनवेलच, आणि अनेक जे कार्यकर्ते येतात, पाहुणे येतात, त्यांच्यासाठी पण. मग माझ्या 2 वहिनी आहेत, सोनाली वहिनी असेल, दर्शना वहिनी असेल, यांचं तर खूप मोलाचा भाग असतो त्याच्यामध्ये. घरच्यांपासून तर सर्व म्हणजे नातेवाईक येतात, म्हणजे सर्वांनाच ते लोक सपोर्ट करत असतात असं. आणि माझा भाऊ अनिल दादा पाटील, जसं मी भाषणात म्हणतो की राम लक्ष्मणाची जोडी आमची, तसे आम्ही दोघं सोबत निघत असतो. आणि तिसरा जो बॅकफुटला जो असतो त्याचं नाव मी कधी घेत नाही, पण आज तुमच्यामुळे घ्यायला लागतोय, मयूर दादा, म्हणजे मोठा भाऊ आहे तो पण माझा. आणि खास करून माझा जो पडद्यामागनं काम करतो पण तो दाखवत नाही की मी कुणालच्या सोबत आहे, त्याचा पण आज नाव घेतो, सुधीर पाटील. हा. आणि एक आमचा डायमंड आहे प्रेम पाटील, तो कधी म्हणजे असं बोलत पण नाही कधी आणि करत पण नाही, पण तो जेव्हा माझ्यासोबत फिरतो तेव्हा माझ्याकडे अजून नवीन ऊर्जा येते की माझे 5 भाऊ माझ्यासाठी भक्कमपणे उभे असतात. म्हणजे अशी आमची भावांची साथ असते. आणि काका असतात, आणि माझे वडील स्वर्गीय दिनकर शेठ पाटील, आणि माझे मोठे बंधू स्वर्गीय विजयदादा वंडार पाटील यांची आशीर्वाद दोघांचा आम्हाला लाभलेला आहे. सर्व परिवारावरती त्यांचा आशीर्वाद आहे. आमची आई असेल कुसुमाई, म्हणजे हे सर्व आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहतात. जेव्हा जेव्हा मी त्यांना मिस करतो तेव्हा तेव्हा ते मला शक्ती द्यायचं काम करतात. दादा, आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांबद्दल काय सांगाल? कारण त्यांचा साथ. कार्यकर्त्यांच्या संदर्भात मी सांगायला गेलो तर माझी ऊर्जाच कार्यकर्ते आहेत. मी जो घडलोय ते कार्यकर्त्यांमुळेच घडलोय. आज तुम्हाला सांगतो, कार्यकर्ता हा माझा भाऊ पण आहे, माझा वडील पण आहे,
माझे आई पण आहे आणि माझी बहीण पण आहे. म्हणजे कार्यकर्ताच सर्व आहे, बरोबर. सर्वस्व कार्यकर्ता आहे. तुमच्या या राजकीय वाटचालीत तुम्हाला कसा सहभाग मिळाला? हे बघा, आता आपण मित्र बोलला तर एकच मित्र माझ्यासाठी मी सांगेन पहिला, तो माझा राकेश. अच्छा. तो माझ्या हृदयामध्ये. ओके. म्हणजे मी झोपेत पण त्याच्यासोबत बोलत असतो कधी कधी. अच्छा. म्हणजे एवढा गोड होता आणि एवढा चांगला होता तो. अपक्ष नगरसेवक जेव्हा निवडून आलो मी, म्हणजे मला असं वाटत नाही मी निवडणूक लढणार होतो अपक्ष. इवन तुम्हाला बोललो मगाशी कार्यकर्त्यांमुळे निवडणूक लढलो. कार्यकर्त्यामध्ये भाऊ म्हणून तो राकेश पण होता माझा. राकेशने जी सुरुवात केली, मग कुणाल पाटील फाउंडेशन, टीम KPF, ती त्याच्यापासून सुरुवात झाली. ओके. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की मित्र असावा तर त्याच्यासारखा आणि भाऊ असावा तर तरी त्याच्यासारखाच. म्हणजे तो माझ्या हृदयात आहे. आणि जेव्हा त्याला जेव्हा मी मिस करतो, त्याच्या नावाचा जो व्यक्ती दिसेल ना तर मी खूप खुश होतो. म्हणजे मला लगेच त्याची आठवण येते की राकेश, माझा राकेश. म्हणजे त्याच्यापासून खूप काही मला शिकायला पण मिळालं आणि तो गेल्यानंतर देखील खूप शिकायला मिळालं असं. अच्छा. म्हणजे मित्र असावं तर त्याच्यासारखा. तुम्ही जसं म्हणालात राकेश दादांबद्दल, तर ते आता आपल्यात नाही आहेत, पण त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणाचा सपोर्ट मिळाला किंवा त्यानंतर तुम्हाला कोणी साथ दिली? बघा, साथ तशी बघायला गेले तर पूर्ण महाराष्ट्रातील माझे मित्र असतील आणि प्रत्येकाने मला साथ दिलेली आहे. पण त्यातील काही असे डायमंड आहेत, त्यांची नावं नाही घेऊ शकत. एक डायमंड आहे माझा, तो माझ्या हृदयात आहे. तो माझे चौथा भाऊ माझा प्रसन्न पाटील. ओके. त्यांनी खरोखर म्हणजे त्याच्या मनापासून त्यांनी मला जी मदत केली आहे, मदत म्हणजे अशी काय पैशाने वगैरे नाही, जे खरोखर ताकद द्यायची काम असतात नाही का, जेव्हा आपण खरोखर संकटात असतो त्या संकटामधनं कसं बाहेर निघायला पाहिजे, मग तेव्हा समजवायचे ते की दादा काय नाही, हे आता थोडे दिवस, अजून थोडे दिवस. म्हणजे आजपर्यंत ते थोडे दिवस करून मला आजपर्यंत एनर्जी देण्याचं काम त्या लोकांनी केलं. ओके. दादा, घरच्यांचा सपोर्ट सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, तर यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, खास करून तुमच्या बायकोची साथ कशी लागते? अरे बायकोची साथ आता बघा कसं आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर बायकोची साथ अशी लाभते की आता मी कार्यकर्त्यांना जास्त वेळ देणार. बरोबर. आता तेवढाच वेळ मला माझ्या फॅमिलीला पण द्यायला पाहिजे, हे पण मला समजतं. मग ते कुठेतरी ॲडजस्ट कसं करायचं ते बरोबर माइंड सेट करून ठेवतो मी. पण ते होत असताना त्यांनी माझी घेतलेली काळजी, मग मॉर्निंगला उठलं की ब्रेकफास्ट, कॉफी, टी, नाश्ता काय, मग ते सर्व रात्रीच त्यांचा सेटअप तयार असतो. काय खाणार उद्या, काय करणार, आणि या सर्व गोष्टी त्यांच्याबदली म्हणजे काय सांगू तेवढं कमी असतं. बरोबर. काळजी खूप घेतात माझी, थोडक्यात एवढंच. अच्छा. धन्यवाद दादा, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच निवडून याल. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.